पहिल्यांदाच आपल्या भारतात अशी घटना घडली आहे, असा ऐतिहासिक निर्णय आपल्या सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे की ज्या निर्णयाने ना सगळ्यांचं लक्ष अगदी वेधून घेतलेलं आहे. तो निर्णय आहे इच्छामरण. कोणासाठी? तर गाझियाबाद शहरातील हरीश राणा या मुलासाठी. का बरं दिलं असावं? तर घटना अशी आहे, 13 वर्षांपूर्वी साधारणतः 26-27 वर्षांचा हा तरुण बिल्डिंगच्या 4थ्या मजल्यावरून खाली पडतो. खाली पडल्यानंतरनं तो पूर्णतः कोमात जातो. सगळे मेडिकल उपचार त्याच्यावरती होतात, परंतु काहीच उपयोग नाही. ब्रेन डेड घोषित केला जातो. त्याच्यानंतरनं तो आता 13 वर्ष जगला आहे फक्त आणि फक्त मेडिकल ट्रीटमेंटच्या जोरावरती, म्हणजे सपोर्टवरती. फिडिंग ट्यूब, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन हे सगळं जर काढून घेतलं ना, तर फक्त आणि फक्त वेदना, यातना, आणि हे सगळं त्याची आई, त्याचे वडील गेले 13 वर्ष झालं अनुभवतायत, पाहतायत. आपल्या मुलासाठी देवाकडे प्रार्थना करतायत की देवा, हे दररोजचं जे थोडं थोडं मरण देतो ना, त्यापेक्षा एकदाच काही ते मरण त्याला दे आणि ह्या सगळ्या जाचातून त्याची सुटका कर. ही आईसुद्धा वडिलांना गेले 4 वर्ष म्हणत होती की तुम्ही कोणाच्याही पाया पडा, तुम्ही कुठेही जा, कोणाच्याही पाया पडा, परंतु आपल्या मुलाला या सगळ्या त्रासातून ना मुक्त करा. मुलाला बरं करावं म्हणून त्यांनी काही केलं नाही. म्हणजे स्वतःची वडिलोपार्जित जमीन विकली, घर गेलं, सगळं बँक बॅलन्स वगैरे सगळं गेलं, पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी सुप्रीम कोर्टाकडे याचिका दाखल केली. त्यांनीही एम्सकडून म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सतर्फे पडताळणी करण्यात आली की खरंच बाबा परिस्थिती इतकी गंभीर आहे का. तर खरंच त्यांना असं आढळलं की हे आईवडील गेले कितीतरी वर्ष या मुलासाठी म्हणजे अगदी हवी नको ती सगळी काळजी घेत आहेत, पण त्या मुलाचा ब्रेन डेड आहे, तो कोमात आहे आणि या सगळ्यातून तो कधीच बरा होणार नाही. शेवटी त्यांनी निकाल दिला की इच्छामरणाचा. आता इच्छामरण म्हणजे त्या मुलाला कोणतं असं झेरीला इंजेक्शन देण्यात येतं का औषधं देण्यात येतात की ज्याचा अचानक मृत्यू होतो? तर असं नसतं. एक डॉक्टरांचा पॅनल असतो की ज्याच्या थ्रू काय केलं जातं की त्या मुलाला आत्तापर्यंत जो आपण मेडिकल सपोर्ट दिलेला आहे तो काढून घेण्यात येतो. म्हणजे त्याची फिडिंग ट्यूब काढण्यात येते, व्हेंटिलेटर हटवण्यात येतं, ऑक्सिजन काढण्यात येतो. त्यानंतरनं त्याला ज्या वेदना होतात त्याच्या शरीराला त्यासाठी पेनिक्युलर देण्यात येतं किंवा हव्या नको ते सगळं. म्हणजे थोडक्यात शेवटचा वेदनामय प्रवास हा कमी करण्यात येतो आणि हळूहळू मग त्या माणसाला मृत्यू येतो. परंतु हे सगळं म्हणजे हा निकाल लागल्यानंतरनं आता सगळेजण देवाकडे एकच प्रार्थना करतायत की देवा, म्हणजे त्या माणसाला, त्या मुलाला खरंच लवकरात लवकर मरण येऊ दे. आणि हा जो त्याने 13 वर्षांचा अगदी कठीण काळ पाहिलेला म्हणजे तो तर या सगळ्यात अडकून पडला आहे. त्याला पाहिलेलं म्हणजे त्याला स्वतःला काहीच समजत नाही. अगदी सगळ्या गोष्टी त्याच्या जागेवर आहेत. दुःख होतंय ते त्याच्या आईवडिलांना, पण खरंच या सगळ्यातून ते सुद्धा सुटतील आणि त्यांनाही आपला मुलगा गमावल्याचं एक दुःख नाही पण कुठेतरी आनंद होईल की बिचारा एवढ्या मोठ्या त्रासातून कुठेतरी सुटलाय. तसं पाहिलं तर हा एकटाच या कंडिशनचा मुलगा असणार आहे का आपल्या भारत देशामध्ये? तर नाही. असे भरपूर जण आहेत की जे फक्त आणि फक्त मेडिकलच्या सपोर्टवरती किंवा ट्रीटमेंटवरतीच जिवंत आहेत, परंतु त्यांच्या जगण्याचा म्हणजे त्यांच्या स्वतःलाच आणि त्यांच्या कुटुंबाला सुद्धा खूप त्रास होतो. परंतु हे पहिल्यांदाच अशी एक घटना आहे की जो आपल्या भारताचा म्हणजे ऐतिहासिक निर्णयच म्हणावा लागेल इच्छामरणाचा.